श्री स्वामी समर्थ. उद्या आहे दुसरा श्रावणी सोमवार. दुसऱ्या श्रावणी सोमवार शिवामूठ कोणती असणार आहे? शिवामूठ अर्पण करताना मंत्र कोणता म्हणावा? शिवामूठ किती वेळेला अर्पण करावी? शिवपिंडीवरती कोणत्या वस्तू चुकूनही अर्पण करू नयेत? त्याचप्रमाणे या दिवशी जर एक फळ मिळाले तर अवश्य त्या फळाचा पूजेमध्ये वापर करावा. अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईपसुद्धा नक्की द्या. प्रत्येक श्रावणी सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवामूठ ही शिवपिंडीवरती अर्पण केली जाते. महादेवांना शिवामूठ अर्पण केल्याने विशेष फळ मिळते. या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावे, चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये. शक्य असल्यास पांढरे वस्त्र परिधान करून शिवपिंडीची पूजा करावी. घरी आपण शिवलिंगाची पूजा करू शकतो किंवा मंदिरामध्ये जाऊन पूजा करून आपण शिवामूठ अर्पण करू शकतो. सर्वप्रथम आपल्याला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे. आपण अभिषेक दुधाने करू शकतो, पंचामृताने करू शकतो किंवा स्वच्छ पाण्याने केला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर शिवलिंगाला भस्म आपल्याला लावायचं आहे. हळदी कुंकू हे शिवलिंगावरती अर्पण केले जात नाही. शिवपिंडीवरती भस्म जे आहे तर ते अर्पण करायचं आहे किंवा चंदन लावायचं आहे. त्यानंतर शिवपिंडीवरती आवर्जून बेलपत्र अर्पण करायचं आहे. पांढरी फुले अर्पण करायची आहेत. शिवलिंगाजवळ आपल्याला एक विडासुद्धा ठेवायचा आहे. विड्याची 2 पाने एकावरती एक ठेवून त्यावरती खारीक, खोबरे, सुपारी, दक्षिणा तर असा विडा ठेवायचा आहे. आणि शिवपिंडीची पूजा झाल्यानंतर आपल्याला शिवामूठ जी आहे तर ती शेवटी अर्पण करायची असते. दुसरी शिवामूठ जी आहे तर ती तिळाची असणार आहे. मग तीळ हे पांढरे वापरावेत का काळे वापरावेत असा प्रश्नसुद्धा आपल्याला पडतो. तर शिवामुठीसाठी आपल्याला पांढरे तीळ वापरायचे आहेत. काळे तीळ हे होम हवन यामध्ये आपण वापरत असतो आणि जेव्हा आपण शिवपिंडीवरती शिवामूठ अर्पण करतो त्यावेळेला आपल्याला पांढऱ्या तिळाचा वापर करायचा आहे. शिवामूठ ही कधीही कोरडी अर्पण करायची नसते. म्हणजे कोरडे धान्य आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे नाही. तर धान्य थोडेसे ओले करायचे आहे. 2 थेंब जरी आपण त्या धान्यावरती पाणी टाकले तरीसुद्धा चालेल. आणि शिवामुठीचे धान्य म्हणजे पांढरे तीळ आपल्याला आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये घ्यायचे आहेत. ही मूठ आपल्याला उभी शिवपिंडीवरती धरायची आहे. अंगठा हा वरच्या बाजूला बाहेर येईल अशा पद्धतीने आपल्याला ही मूठ पकडायची आहे आणि शिवलिंगावरती तिळाची शिवामूठ ही अर्पण करायची आहे. शिवामूठ अर्पण करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र असा आहे: नमः शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे. नमः शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे. हा मंत्र ज्यांना म्हणणे शक्य नाही तर त्यांनी अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये म्हणायचा आहे: शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वर देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा. तर अशा आपल्याला 3 वेळेला म्हणायचं आहे. शिवामूठ ही एकदाच अर्पण केली जाते. म्हणजे मुठभर तीळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत. मंत्र जो आहे तर तो आपल्याला 3 वेळेला म्हणायचा आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही शिवामूठ अर्पण करायची आहे आणि आपल्याला पांढऱ्या तिळाचाच शिवामुठीसाठी वापर करायचा आहे. घरी आपण शिवपिंडीची पूजा करून ही शिवामूठ अर्पण करू शकतो किंवा आपल्या आसपास मंदिर असेल तर मंदिरामध्ये जाऊन करू शकतो. घरी जरी आपण शिवामूठ अर्पण केली तरी मंदिरामध्ये जाऊन सुद्धा आपण पुन्हा एकदा शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करू शकतो. शिवलिंगावरती काही वस्तू मात्र चुकूनही अर्पण करू नयेत, जसं की हळदी कुंकू. शिवलिंगावरती नेहमी भस्म किंवा पांढरे चंदन हे अर्पण केले जाते. हळदी कुंकू हे सौभाग्याचे आहे आणि महादेव हे वैरागी आहेत, त्यामुळे हळदी कुंकू शिवपिंडीवरती वाहू नये. शिवलिंगावरती अभिषेक करत असताना उकळलेलं दूध किंवा पॅकेटमधील दूध जे आहे तर ते अर्पण करू नये. बरेच लोक दूध पॅकेटमधलं आणतात आणि ते पॅकेट हातामध्ये धरूनच शिवपिंडीवरती ते दूध अर्पण करतात. हे पूर्णपणे चुकीचं आहे. आपल्याला कच्चे दूधच अर्पण करायचं आहे आणि भांड्याचा वापर करूनच ते अर्पण करायचे आहे. नारळ पाणी शिवपिंडीवरती अर्पण करू नये. त्याचप्रमाणे केवड्याचे फूल शिवलिंगावरती वाहू नये. तुळशीपत्र जे आहे तर ते शिवपिंडीवरती कधीही अर्पण केले जात नाही, कारण तुळशीने शाप दिला होता की मी कधीही शिवलिंगावरती विराजमान होणार नाही. बरेच लोक शिवलिंगाची घरी पूजा करतात आणि शिवलिंगावरती अभिषेक केलेलं जे पाणी आहे तर ते तुळशीमध्ये ठेवतात किंवा काही लोक शिवलिंग तुळशीमध्ये ठेवतात, परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. या दिवशी जर आपल्याला धोत्र्याचे फळ मिळाले
तर आवर्जून आपल्याला ते घरी आणायचं आहे आणि शिवलिंगावरती ते अर्पण करायचं आहे. शिवांना धोत्रा हा अत्यंत प्रिय आहे. किंवा आपल्याला जरी धोत्र्याचं फळ मिळालं नाही आणि आपण मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो आणि त्या ठिकाणी जर कोणी धोत्र्याचं फळ अर्पण केलेलं असेल तर ते आपल्याला गुपचूप उचलायचं आहे आणि घरी आणायचं आहे आणि आपण एका लाल कापडामध्ये बांधून ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो किंवा आपला व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकतो किंवा आपलं जर दुकान असेल तर दुकानामध्ये सुद्धा ठेवू शकतो. यामुळे आपल्या ज्या आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात.